माझे नाव वैशाली अक्षय निकम, राहणार नाशिक। सुमनसुद फाउंडेशन आयोजित जगज्योती विश्वरत्न महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेसाठी मी माझी कविता सादर करीत आहे। कवितेचे शीर्षक आहे व्यथा नोकरी करणाऱ्या बाईची। पोरीच्या नोकरीची ऑर्डर आली, आई बाप्पाची स्वारी भलतीच खुश झाली। पोरीच्या नोकरीची ऑर्डर आली, आई बाप्पाची स्वारी भलतीच खुश झाली। मग सुरू झाला एक नवीन अध्याय। घरातून निघताना घाई सर्वांचीच सुरू झाली। एक दिवस तिला मग अनुरूप स्थळ आलं। आई बाबांचे घोडं मग गंगेत न्हालं। लगीन घाई संपली आता, दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली। घरदार पाहुणे रावळे नोकरी यात तिची तारंबळ होऊ लागली। साऱ्यांचे सारे करताना तिचे डोळे मात्र भरून येई। सर्व गराड्यात तिचे मन तिच्या आईलाच शोधत राही। काही काळाने मग एक चिमणा जीव आला तिच्या पोटी। आईला शोधता शोधता आता तीच आई झाली। आता पुन्हा नोकरीला रुजू व्हायची वेळ झाली। आकाशातल्या घारीसम तिचे मन तिच्या पिलापाशीच थांबून राही। सर्वांना वाटे तिची नोकरी म्हणजे लय भारी। तिची वेदना मात्र कुणाच्याच ठाई नाही। म्हणून म्हणते बाई नोकरी करणं हा काही सोपा खेळ नाही। नमस्कार।